तर काय एखाद्या पोरीचा म्हणजे विश्वास जिंकल्यानंतर जी म्हणजे तो प्राऊड फील असतो ना, तो मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर कालपर्यंत जो वैदूचा सगळ्यात मोठा दुश्मन होता ना, तो आज वैदूचा सगळ्यात आवडता मित्र आहे. तो आवडता मित्र पणूमुळेच माझा झालेला आहे. अच्छा, तर ना मी कॅमेऱ्याविषयी बोलतोय. तर वैदूला कॅमेऱ्याची इतकी चीड होती ना, भयंकरवाली, की तुम्हाला काय सांगू. म्हणजे कॅमेरा हिच्यासमोर ओपन केला ना मी आधी, म्हणजे कॉलेज विलेजच्या टायमाला, तर एवढी चिडायची ना, माझ्यासोबत बोलायची नाही. तिला म्हणजे हे सगळं आवडायचंच नाही, व्हिडिओ फोटो. ती त्यामुळे ते आमचे जुने काही फोटो पण नाहीत एवढे जास्त. तर वैदू तुला काय बोलायचं याच्यावर? म्हणजे माझी कॅमेऱ्यासोबत मला आवडायचं नाही आधी. का पण? नव्हतं आवडत, मला कॉन्फिडन्स नव्हता माझ्यामध्ये तेवढा. मग तुझ्यामध्ये अचानक कॉन्फिडन्स कुठून आला एवढा? अचानक नाही आलाय तो, 2-3 वर्ष लागली त्याला यायला. अच्छा. लग्नानंतर माझ्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स आला, कारण की लग्नाच्या आधी माझ्याकडे फोन वगैरे काहीच नव्हता. आणि फोन वापरायची मी, पण जास्त नाही. घरात सगळ्यांमध्ये एकच फोन होता आणि तोच मी वापरायचे. त्या व्हॉट्सअपवरच मी याच्याशी जास्त बोलायची. इंस्टाग्राम ते मला माहित होतं, पण जास्त काय माहित नव्हतं त्याबद्दल. तर आधी वैदू मला कॅमेरा बंद कर म्हणून भांडायची, आणि आता चालू कर म्हणून भांडते. आता म्हणजे वैदूचं सगळ्यात आवडतं काम म्हणजे आता व्हिडिओ बनवणं झालंय. म्हणजे लोकांचा तसा प्रतिसाद पण भेटतोय आम्हाला, त्यामुळं थोडीफार कॉन्फिडन्स आलाय माझ्यात तेवढा. आणि आधी माझी काही स्वप्न वगैरे काहीच नव्हती. आणि आता माझी खूप मोठी मोठी स्वप्न झाली आहेत, ती मला पूर्ण पण करायची. आणि आम्ही दोघं मिळून ते करू पण.